30 तारखेला जो होणारा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सर मला असं वाटतं की आपण ज्या सगळ्या कामगार संघटना आहेत, जे बाबासाहेबांमुळे युनियन स्थापन झालेल्या आहेत, SC STच्या ज्या सगळ्या कामगार युनियन आहेत, आपण प्रत्येकाने जबाबदारी घेऊया. आपण प्रत्येकाने त्या कामगार युनियनच्या मीटिंग लावूया की तुम्ही 30 तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा. कारण आज बीड पासून जो मुंबईवर जो लॉंग मार्च निघालेला आहे त्याच्यामध्ये सर कोणी सरकारी कर्मचारी घेत नाहीये, तो क्रीम घेत नाहीये तिकडची, पण तो लढतोय त्यांच्यासाठी जे सरकारी नोकऱ्यांवर लागलेले आहेत, जे शिक्षणाचा फायदा घेऊन क्लास 1 क्लास 2 क्लास 3 झालेले आहेत, त्यांच्यासाठी ते लढतायत. बिचारे उपाशी असणारे लोक लढतायत आणि ज्यांची पोटं भरलेले आहेत त्या या लढाईमध्ये सामील नाहीयेत. तर माझी अशी विनंती आहे की 30 तारखेचा मोर्चा असू द्यात किंवा जिल्हा वाईज निघणारा मोर्चा असू द्या, आणखी 2 तारखेला मोर्चा निघणार आहेत, त्या प्रत्येक मोर्चामध्ये मग ते रस्त्यावरचे असू द्या कायदेशीर असू द्या, तर त्या प्रत्येक मोर्चामध्ये प्रथम म्हणजे कामगार संघटनांना इन्व्हॉल्व करून घ्या. जे नोकरीला लागले आहेत सरकारी कर्मचारी त्यांच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे मी म्हटलं मगाशी की जे निवडून आलेले आहेत राखीव मतदारसंघातून ते. तिसरं म्हणजे आपला जो तरुण वर्ग आहे विद्यार्थी, आज कॉक्रोच त्याच्या बाजूने खेचतोय. जर तुम्ही रिकामी जागा ठेवली तर दुसरं कोणी त्याला भरून काढणार आहेत. तर तरुणांपर्यंत ही मुवमेंट गेली पाहिजे. 50% तरुण आहे. महिला वर्ग, तरुण आणि महिला वर्ग, जर महिला जर पेटल्या ना, एक बाई म्हणजे बाबासाहेब म्हणतात कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातल्या स्त्रियांवरून आखली जावी. या लढ्यामध्ये मोठ्यात मोठ्या प्रमाणात स्त्रिया पाहिजेत. सर स्त्रिया आमच्या भांडणामध्ये एक नंबर असतात. लढाईला उतरले तर सर कोणाला ऐकणार नाहीत. एका सावित्रीमाईने पदर खावला तर अख्ख्या देशाला शिक्षित केलं. तर आमच्या या सावित्रीमाया रमाया रस्त्यावर उतरले तर सर कोणाचा बाप समोर येण्याची हिंमत नाही, कारण हा बिल नाकारलंच जाईल. आणि सर म्हणून विद्यार्थी, कामगार, महिला यांचा समावेश, आणि आपल्याकडे सर फक्त 20 दिवस आहेत. बघा यांचा गनिमी कावा 1 ऑगस्ट 2026 ही लोक पूर्णपणे हे बिल पास करण्याच्या याच्यामध्ये आहेत आणि मग दोघांची डोके फोडण्याची मजा बघणार आहेत. ऑगस्ट मध्ये ही लोक कशी डोके फोडतात एकमेकांची ती रक्त बघणार, रक्त पिपासू सत्ता व्यवस्था ही. तर आपण या 20 दिवसामध्येच या लोकांपर्यंत कसे पोहोचू आणि मोठ्यात मोठ्या संख्येने रस्त्यावर कसे उतरू, आणि 29 आमदार म्हणजे शेड्यूल कास्टचे आमदार, खासदार आणि जे जे लोक वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतात, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना, मनसे, याच्यामध्ये जे SC समाजाचे लोक काम करतात त्यांनी आपल्या आपल्या पक्षप्रमुखाला लेटर द्यायचं आहे की तुमची भूमिका SC वर्गीकरणाबद्दल काय आहे. जर तुमची भूमिका नकारार्थी असेल तर मी तुमच्या पक्षात काम करणार नाही. अशी भूमिका घेणारे कार्यकर्ते, पदाधिकारी बौद्ध समाजाचे, आंबेडकरी समाजाच्या 59 जातींचे असतील त्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावं. असं प्रत्येक पक्षप्रमुखाला लेटर द्यावं आणि मग विचारावं की तुझी भूमिका काय, तुझी भूमिका पहिल्यांदा स्पष्ट कर. या महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना लेटर द्यावं की तुमची भूमिका काय आहे आम्हाला सांगा. मग पुढच्या वेळेस मतदानाला याल तेव्हा आम्ही विचार करू. राखीव मतदारसंघातून तुमचा उमेदवार जेव्हा येईल तेव्हा आम्ही विचार करू. या सगळ्यांना एकत्र मोठ बांधून आपण शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न करून 30 तारखेला म्हणा प्रत्येक मोर्चामध्ये होणार कोणत्याही अनुषंगाने कोणत्याही माध्यमातून हे वर्गीकरण थांबलं पाहिजे.